दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही आली पदरावरती जर चारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला पहिली उघडताना दा रोख वस्तूचं देणार नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई वास्तू अपार्टमेंट वाल्हेकरवाडी चिंचवड या ठिकाणी आहोत. नीलम गणेश सोनार या वहिनींना भेटणार आहोत. म्हणजे आज आमच्या आवाजामध्ये काहीतरी बदल तुम्हाला जाणवत असेल तर आधी क्षमा मागतो, पण तरी सुद्धा शो मस्ट गो ऑन. आम्ही थांबणार नाही, आम्ही थकणार नाही, आम्ही धावत राहणार. आम्ही प्रत्येक वहिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार, कारण ठरवलेलंच आहे प्रत्येक घरात जाऊन आपण आनंद द्यायचा. चला. मला सासूबाईंनी सांगितलं की तूप गरम करून आण म्हणे. तूप गरम करून आण. हा, तर मी ते वाटीत न घेता तसंच ती बॉटल गॅसवर जेव्हा ती सासरून माहेरी येते ना तर तेव्हा एक पण काम नाही करत ती. सासरी पण ती मला सांगते बाकीचे काम, पण तिकडे गेल्यानंतर मी नसते. एक मिनिट. माझी बाजू घ्यायची. गप्पा सासरी तुम्ही करता काम? तिला एक मुलगा आहे, तर माझं असं काही झालं तर त्यांनी त्या मुलाला सांभाळावं, धीर द्यावं, माझी एवढीच त्यांना दोघांना. नमस्कार. का अर्धच का दिलं? ओके, मग पूर्ण घ्या. कळलं मी बारीक का झालोय, कळलं. ओके, मग पूर्ण घ्या. आता नको आम्हाला, आता भरवा द्या ना लवकर. नाही सगळं असं परत त्याचा अर्ध. हा, नाव घ्या आधी, उखाणा घ्या. साखरेची परात ठेवली दारात, गणेशरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आता तरी या घरात. ओळख करून द्या. हे माझे मिस्टर गणेश सोनार. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ते माझे पप्पा. नमस्कार. ते माझी मम्मी. नमस्कार. ते माझे भाऊ आणि हा सगळं आमचा मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर माझं खानदेशात धुळ्यात गेले. बालपण कसं गेलं मग? साधं गेलंय माझं. मी खूप घाबरट होते अगोदरपासूनच हा. आणि घरातच राहायची. मला कुठे बाहेर फिरण्याची असं मम्मीने हे दिले नाहीये. काय मम्मीने काय नाही दिलं? दोस्त मम्मीने जाण्याला परवानगी नाही दिलेली कुठेच. कुठेच नाही गेलेली मी अजूनपर्यंत. तर म्हणजे? मी म्हणजे बालपण झालं, मोठी झाली, कॉलेज वगैरे झालं आणि लग्न करून मी सासरी आलेली. पण कॉलेजला तरी गेला होता? कॉलेजला गेलेली, तेवढं पुरतं. कॉलेज ते घर, बाकी कुठेच मग मम्मी यायची सोडायला? नाही, मम्मी नाही. मी जायची मैत्रिणींसोबत. कुठे होतं कॉलेज? SNDT कॉलेज. कुठे? धुळ्यातच. धुळ्यात. हो. बरं. मिस्टर काय करतात? ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. बोलवा ना त्यांना. अहो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुमचं बालपण सगळं इथलंच? नाही, मी पण खानदेशातलंच, जळगाव, प्रॉपर जळगावचं.
तिकडेच बालपण झालं, तिकडेच शिक्षण झालं. त्यानंतर मग 4 वर्षापूर्वी पुण्यात आलो. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही गॅसवर पहिलं काम कधी केलं साधारण? गॅस म्हणजे कसं असतं, स्टोव असतो, कधी चूल असते, तसं जेव्हा गॅसवरती काम करण्याची पद्धत येते तर कसं तुमच्या लक्षात आहे का कधी तुम्ही केलं? नक्कीच लक्षात आहे. का? कारण की मम्मीकडे मी ज्या वेळेस होतो त्यावेळेस माझं असं सवय होती मम्मीला की मम्मी व्यवस्थित करायची. माहेरी काय होतं, मम्मींना काय सांगायचं? मम्मीने कामाचं सांगितलं मला असं, फक्त सांगितलं, करायला नाही दिलं. हा करायला नाही दिलं असं काय. असं करायचं. असं करायचं असं बट सांगितलं. सासरी मी आले तसं आणि मला सासूबाईंनी सांगितलं की तूप गरम करून आण म्हणे तू. तूप गरम करून आण. हा तर मी ते वाटीत न घेता तसंच ती बॉटल प्लास्टिकची बरणं. गॅसवर तशीच गॅसवर म्हणजे ती झाली नाही, जळाली नाही, फक्त थोडीशी तरी खाली. लवकर लक्षात आलं ते की प्लास्टिकची बरणं. जळाली नाही म्हणजे आणखी काय व्हायचं बाकी होतं? हे पण मम्मीने सांगितलं होतं? नाही मम्मीने नव्हतं सांगितलं. बरं, तुम्हाला मला विचारायचंय, फिरायला कुठे गेलात मग? जून महिन्यात पावसाळ्यामध्ये आम्ही म्हटलं लोणावळ्याला जाऊया फिरायला. लोणावळ्याला? हा. अरे वा. आणि मग लोणावळ्याच्या अलीकडेच मळवली आहे. मळवलीला उतरलो की लोणावळ्याला जाण्यापेक्षा आधी लोहगडावर जाऊया. अरे वा, तुम्हाला आवड आहे? मग काय झालं? सगळे बाय रोड जात होते सर. आम्ही विचार केला की आपण शॉर्टकट जाऊया थोडं मधनं. त्यांनी शॉर्टकट असा काढला की लोक जात आहे रस्त्याने आणि यांनी काढला दरीमध्येच पडू, असा शॉर्टकट काढला. एकदम झाडाझुडपातनं तो रस्ता काढलेला. पुढे बघितलं तर दरी होती खाली, जाणार कसं पुढे बघून, असा शॉर्टकट काढलेला त्यांनी. आणि मग सटकलो दोघं पण, खाली झालो एकदम हळूहळू. पूर्ण चिखलातच आम्ही पूर्ण चिखलात मग सटकलो. तिकडे. पाऊसही चालू होता त्यावेळेस, पाऊसही पण होता. खूप मजा आली, म्हणजे लागलं वगैरे काही नाही. बरं, आता या गप्पांच्या ओघामध्ये त्या पहिल्या खेळाकडे वळूया आणि बघूया त्या 4 वस्तू आणि 4 वस्तूंच्या बरोबर तो 1 रुपया त्याला मिळून त्या वस्तू त्याला मिळतात का? 8 वस्तू, 8 वस्तूंच्या खाली एक टॅग. बरं, आधी मला सांगा, यापैकी कुठल्या वस्तूचा उपयोग तुम्हाला होईल असं वाटतंय? डिओ मला कामात येईल. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? मला तर हे पाहिजे, व्हॅक्युम घर साफसफाई करा. घर साफसफाई करा. बरं बरं. आता 4 वस्तू तुम्ही घ्या, त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. 1 रुपया मिळाला तर सगळ्या वस्तू तुमच्या. त्याच्या खालचं वस्तू टॅग 5 रुपये. 5 रुपये. आता बघूया पुढच्या. आता 3 संधी शिल्लक राहिलेले आहेत. व्हॅक्युम क्लीनर 1 रुपया. क्या बात आहे. प्रत्येक घरात तो 1 रुपया कसा काय मिळतो? चला, आता 2 वस्तू कुठल्याही घेऊ शकता. काय घ्यायचं आता? 2 वस्तू. काही कामाचं नाही, आपल्याकडे फोनच नाही, त्याच्यामुळे काही उपयोगच येणार नाही आपल्याला. 1000 रुपये मिळाले. किती झाले बघा? 1016 रुपये. आणि या 4ही वस्तू वहिनींना मिळाल्या. अभिनंदन. हे पैसे. थँक्यू. नमस्कार. कोण करते पहिला आरोप? या कोण असतात? माझी बहीण. हो का? मला तर तुम्ही आरशात बघताय असं वाटतं. बोला. जेव्हा ती सासूरून माहेरी येते ना, तर तेव्हा एक पण काम नाही करत ती. म्हणजे सगळं काम जे सांगितलं ना आईने की हे आणून दे, ते आणून दे, लगेच ती मला हाक मारणार, सोनल हे घेऊन ये, सोनल ते घेऊन ये. सासरी पण ती मला सांगते बाकीचे काम, पण तिकडे गेल्यानंतर मी नसते. एक मिनिट. माझी बहीण घ्यायची. गप्पा. सासरी तुम्ही करता का? बाकीचे काही जे असतात तिला सांगावं लागतं ना, की सॉफ्टवेअर मध्ये असल्यामुळे एकाच फील्डमध्ये अहो हे समजत नाहीये, ते समजत नाही, मग ते मला शिकवावं लागतं सगळं. बरं 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 बरं. पुढचा आरोप. मी सासूबाई बोला. जेवण बनवायला फार आळशी. आळशी. नुसती भाजी आणि चपाती बनवते, त्याला असं जेवायला सगळं आवडतं, लोणचं पापड कोणाला? वगैरे. मुलाला. हा. पण तिला कंटाळा आहे त्या गोष्टीचा. हवा आहे तेच खाऊन घ्या. मुलाच्या आवडीचा फार विचार करताय. आता लहानचा मोठा मी केलेला आहे, मला माहिती आहे ना त्याला काय आवडतं असं. मग ते द्यायचं ना करून. मी तर करून देते ना, हा. करून देते मी. काय हो, बोला आता. नाही, ती कधी कधी खरंच आळसपणा करते थोडा, की सांगितलं की आणून दे किंवा नाही, तर तिचं असतं ते जाऊ दे आजच्या दिवस करून घ्या ऍडजस्ट त्या गोष्टीमध्ये. बट बाकी वेळेस आणते ती व्यवस्थित, सगळं सांगितलं ना की करते ती. कळलं? तुलाच काहीतरी सांगता तुम्ही, सगळं देते आणून. आई आणि बायको या 2 होम मिनिस्टरच्या राज्यात कोणती धमाल होते
हे पाहणार आहोत आपण या नव्या मालिकेत. तेव्हा नक्की पहा ही नवी मालिका तुझं माझं जमेना. 13 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. बोला. माझा सुनबाईबद्दल आरोप नाहीये, मुलाबद्दल आहे. थांबा. बाहेर तुम्ही आत या. तुम्ही बाजू घ्यायची. जो काही सल्ला विचार विनिमय जो होता, मी जे सांगत होतो तो ते ऐकत होता पूर्वी. आता नाही, आता ऐकून घेतो, जे करायचं तेच करतो. नाही असं अजिबात नाहीये. ते प्रत्येकाचा विचार सल्ल्यानुसारच वागतात, असं काहीच नाही. थोडाफार बदल झालाय बुवा, तरी 50%. मी सांगतो ना. बाबा तुमच्या लग्नाला किती वर्ष? 27 वर्ष. 27 वर्षात त्यांच्यात काय बदल झाला का हो? नाही, 1 वर्षात ह्यांचा बदल बघताय. बिलकुल नाही, अजिबात बदल नाही. जसा स्वभाव आहे तोच स्वभाव आहे, जसं आहे तसंच पाहिजे. बरोबर, बिलकुल काहीच बदल नाही. करेक्ट आहे. तुम्ही आत या, तुम्ही बाहेर जा. बरं, आई कुठे तुमची? आई मला सांगा, हे जेव्हा लोहगडला गेले तुम्हाला विचारलं होतं यांनी? नाही ती 16 एप्रिलला रिस्पॉन्सिबिलिटी सोडून दिली की आता तुमची तुम्ही सांभाळा. हो ना. बरं, तक्रारी संपल्या. तुमची आहे, बोला. सगळ्या गोष्टीमध्ये चांगली आहे, कोणताही गुण वावगा नाहीये. फक्त माझ्या मते ती स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. थोडं परीक्षेचं टेन्शन असतं, थोडं एक्झाम आहे, लास्ट इयर चालू आहे, त्यामुळे तिचं पण लक्ष नसतं तिच्या तब्येतीकडे आणि ती माझ्याकडे पण लक्ष देते तब्येतीकडे. त्यामुळे दोघं पण आम्ही असंच आहे. एक दुजे एक दुजे केली आहे. बरं, आता कौतुक करायचं असेल यांचं तर कसं करा? माझा मुलगा आणि सून म्हणजे 1 लाखातून एक आहेत. खूप चांगलं आहे. तिचं असं वाईट गुण तिच्या अंगी कोणतेच नाहीये. 1 वर्ष झालं तिच्या लग्नाला, पण इतकं चांगलं आहे. फक्त माझ्या मुलीचंच थोडंसं असं झालेलं आहे. मुलगी वारली माझी. ऍक्सिडेंटली डेथ झालाय बहिणीचा. हो, कधी? लग्नानंतर 2007 मध्ये. ती गोष्टीचं आम्हाला खूप हे होतं, टेन्शन आहे. तिला एक मुलगा आहे, तर माझं असं काही झालं तर त्यांनी त्या मुलाला सांभाळावं, धीर द्यावं. माझी एवढीच त्यांना दोघांना विनंती. काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही खूप प्रेम करतो त्याच्यावर, खूपच म्हणजे जीवापाड प्रेम करतो. 1 वर्ष आमच्याकडेच होता, लहानाचा मोठा केला आईने. आणि ताईचं म्हणजे तो 6 वर्षाचा असतानाच मृत्यू झालाय ताईचा. त्याच्या आजी आजोबा पुढे नाही असले तर मामा मामींनी त्यांना सांभाळायचं. जर आला रडत तर त्यांना सांभाळायचं. माझी एवढीच त्यांना इच्छा आहे बस. नाही तर खूप चांगली आहे, सून पण चांगली आहे माझी आणि मुलगा पण चांगला आहे. बोला. ती म्हणजे सर्व गुण संपन्न आहे, कोणत्याच गोष्टीची तिच्यामध्ये वाढ नाहीये. अगदी म्हणजे सून मिळावी तर अशी मिळावी प्रत्येक. अरे वा. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? रागवलं, काही झालं, प्रत्युत्तर नाही, ऐकून घेईन. नंतर मग ऑटोमॅटिक आपल्यालाच होऊन बोलावं लागतं. हा, असं काही नाही बा, प्रत्युत्तर आहे नाही. लग्न होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि 1 वर्षभरात सासऱ्यांपासून सासूंपासून प्रत्येक जण अगदी भरभरून गुणांचं कौतुक चाललंय. याचं सगळं शेवटी श्रेय तुम्हालाच जातं, कारण खूप छान संस्कार तुम्ही केलेत. तेव्हा जेव्हा माहेरी येईल ना, ती जर 10 वाजता उठत असेल तर इथून पुढे 11 वाजता कशी उठेल याची काळजी घ्या. हा, या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं आहे? आता प्रत्येकाने कौतुक केलं, तक्रारी केल्या. माझं एकच म्हणणं आहे की मी स्वतःला भाग्यवान समजते की माहेरी बी जसं आहे तसं मी सासरी पण वागते. जसं मला आई वडील आहे तसे माझे सासू सासरे आणि मिस्टर ते एवढे अंडरस्टँडिंग आहे की त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नसेल. एवढं मी. किती छान, किती छान. गप्पा सुरूच राहतील, पण कधीतरी प्रत्येक कार्यक्रमाची एक वेळ असते. त्यामुळे आत्ता वेळ आलेली आहे या कार्यक्रमात तुम्हाला तन्मणी देण्याची. देऊया ना? अभिनंदन. हा तन्मणी. हो हो, हा तन्मणी तुम्हाला. प्रत्येकीने आपापलं नाव लिहून या काचेच्या हंडीत टाकलेलं आहे. तर आता आजच्या भागात काय होणार ते आपण बघणार आहोत. एक चिठ्ठी काढा कुठलीही, जरा ढवळा बिवळा म्हणतात. आणि नाव आहे ब्रेक के बाद. चला जेवून येऊया रे. आणि हे नाव आहे शीला सोनार. या इकडे आजी. नमस्कार. नाव काय तुमचं संपूर्ण? शीला घनश्याम सोनार. सोन्याला काही कमी नसेल तुमच्याकडे? नाही, धान्याचं दुकान. धान्याचं दुकान. खरंय, शेतामध्ये जे सोनं पिकतं ते तुमच्याकडे असतं. आणि मग तुमचं लग्न कुठे जमलं? माझं लग्न पारोळ्याला. पारोळ्याला.
पण ते तुम्ही पिंपरीत किती वर्ष झाली, म्हणजे इथे चिंचवडमध्ये किती वर्ष? आता 2 वर्षापासून आलं. आधी कुठे राहायला होते? आधी घरी का धरणगावला तिकडे होते, सासरी. सासरी होते. सासरी. पण मग इकडे पुण्यात येण्याचं मागचं कारण काय? मुलगा माझा आहे सर्व्हिसला आहे ना. अच्छा, मुलगा इथे हो. आला म्हणून. मुलाचं लग्न झालंय? हो, मुलगा झालाय. सून का? सीओपीला आहे, सीओपी कॉलेजला आहे, बरं, लेक्चर आणि आहे. सून काय करते? सून पण MBA झाली माझी. बरं बरं. मला 3 सून आहेत. मग आता सून आली नाही हा, तुमच्या? येते ना. आली का? या या. आली. तुम्ही काय घरी कुकर लावत होता? नाही, आतापर्यंत वाट बघितली त्यांनी, या. घरी गेले. उभे राहा. बरं बरं. पण आता मला तुम्हाला विचारायचंय की सासूबाईंची निवड झाली आहे खेळात, कसं वाटतंय तुम्हाला? आनंद झालाय. व्हेरी गुड. तेव्हा आता या खेळात काय होणार ते आपण बघणार आहोत. तेव्हा आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आपण दोघींना. याच परिसरात हा कुंड्यांचा स्टँड होता, त्यामध्ये आपण 3 बास्केट ठेवलेली आहेत आणि अनेक चेंडू तुम्हाला दिलेले आहेत. आता दोघींनाही 10-10 संधी मिळणार. आधी 10 संधी आई तुमच्यासाठी. तुमच्याकडे 10 संधी आहेत. एक थांबा. तू एक काम, मला माहिती रोज तुम्हीच करता घरी, पण आज एक. शेवटचे 2 संधी आहेत अजून. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू आबांना नेऊन द्या. आणि उपविजेत्या ठरल्या ज्युनियर सोनार वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सोनार आईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नमस्कार. सरोवर सोसायटी चिंचवड पुणे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात अशाच आनंदासह. नमस्कार.